कुठे गावाला गेलं ना का डोकेदुखीचा प्रॉब्लेम हा नेहमीच झालाय माझा, तर डोकं दुखत होतं. त्यामुळे सकाळी उठून काय डबा वगैरे बनवला नाही. रात्रीचा चिक शिल्लक होता, तोच गरम करून मी नाश्त्यासाठी खाऊन घेतला. आणि त्याच्यानंतर आहे ना दुपारसाठी ना सार्थक येणार होतं शाळेतून, त्यामुळे मग मस्त छोलेची भाजी बनवली आणि गरम गरम चपात्या बनवल्या. त्याला म्हटलं आजच्या दिवस डब्बा काही देत नाही आणि डोकं एवढं दुखत होतं ना की मी स्वयंपाकच करू शकत नव्हते उभं राहून. त्याच्यानंतर चपात्या वगैरे झाल्या आणि 12:30च्या दरम्यान सार्थक शाळेतून येतो. तो आल्यानंतर आहे ना मी त्याला मस्त जेवायला दिला आधी, आणि मग मला पण जेवायला घेतलं. दुपारचं गरम गरम स्वयंपाक जेवायला असेल ना तर खुश असते स्वारी. आणि छोलेची भाजी, 2-3 भाज्या आणखी आहेत त्याच्या खूप आवडतात, ज्या रोज जरी दिल्या ना तरी तो खूप आवडीने खातो. रोज रोज त्याच भाज्या केल्या तरी. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मस्त टीव्ही बघत बघत गप्पा मारत मारत जेवण केलं. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मला आहे ना 2 ठिकाणी पूजेला जायचं होतं. ऍक्च्युली 2 सख्ख्या भावांच्या पूजा होत्या, त्यामुळे दोघांनाही सेम गिफ्ट घेऊन आले मी जाऊन चौकात. आणि त्याच्यानंतर साहेब आल्यावर आम्ही दोघं पण पूजेला गेलो. तर बघा पूजा खूप छान मांडली होती आणि एवढी गर्दी होती पाहुण्यांची, कारण संध्याकाळी सगळे पूजेला येतात. तर आम्ही पण संध्याकाळीच गेलो होतो. त्यांना गिफ्ट दिले, फोटो काढले आणि छान दोघा भावांनी मस्त छान बंगले बांधलेत एकदम भारी. तर ही छोट्या भावाच्या घरातील पूजा होती बघा. हे उसाचं काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मी त्याचा पण व्हिडिओ काढलाय. आणि ही पायऱ्यांच्या खाली जी लाईट आपण जसं खाली तशी बंद झाली ना, ते पाहायला मला खूप आवडलं, त्यामुळे मी त्याचा पण एक व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर दोन्ही पण बंगले मी मस्त फिरून पाहिले आणि त्याच्यानंतर मस्त जेवणाचा आस्वाद घेतला, कारण जेवण खूप छान होतं. जेवण वगैरे झालं आणि मग मी आणि साहेब आम्ही निघालो घरी. तर भरपूर गर्दी होती आणि पार्किंगची व्यवस्था ना थोडीशी लांब केली होती. साहेब गाडी काढायला गेले आणि गाडी घेऊन आल्यानंतर आम्ही पटकन घरी आलो. आणि त्यांनी रिटर्न गिफ्ट पण दिलं होतं, दोन्हीकडे पण मिळालं होतं. तर ते खोलून पाहिलं तर हे आहे कासव आणि हा स्टीलचा डबा. तर दोन्ही पण रिटर्न गिफ्ट मला खूप आवडले. तुम्हाला कोणतं रिटर्न गिफ्ट आवडलं ते कमेंट करून मला नक्की सांगा. चला मग व्हिडिओ येथेच एंड करते. बाय बाय.